तर सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे भिगवण अपहरण प्रकरण आणि यात आता दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येऊ लागलेत. आई आणि भावाने दिलेली अपहरणाची तक्रार, तर दुसरीकडे तरुणीचा जबाब पूर्णपणे उलट. आई समोर आल्यानंतर तरुणीने घेतलेल्या निर्णयामुळे या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलेलं आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहत आहात पुणेकरांचे हक्काचे बातमीपत्र पुणे लोक. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली होती. लग्नासाठी सोन्याची खरेदी करून 21 वर्षीय तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परत असताना 2 सख्या भावांनी त्यांना अडवत आई आणि भावाला मारहाण केली. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून संबंधित तरुणीला जबरदस्तीने टेम्पो मध्ये बसवून अपहरण केल्याची फिर्याद कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली होती. तर या तक्रारीनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र काही तासांतच या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळाला. संबंधित तरुणी मध्यरात्री 1:30च्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून उपस्थित राहिली. यावेळी तिने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात माझं कोणत्याही प्रकारे अपहरण झालेलं नाही, मी माझ्या इच्छेने संबंधित मुलासोबत निघून गेले होते असं स्पष्ट सांगितलं. तर पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की मुलगी आणि तिच्या आई भावाचे स्टेटमेंट्स पूर्णपणे वेगवेगळे आहेत. दोघांनी सांगितलेला घटनाक्रम जुळत नसल्याने प्रकरणात तफावत आढळून येत असून आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आलाय. पोलिसांनी आई आणि मुलीची भेट देखील घडवून आणली होती. दोघींमध्ये संवाद झाला. मात्र यानंतरही तरुणीने आई सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र देखील सादर केला. या प्रतिज्ञापत्रात तिने नमूद केलं आहे की गेल्या 1 वर्षापासून तिचं संबंधित मुलासोबत प्रेम संबंध आहे. याबाबत तिने घरच्यांना माहिती सुद्धा दिली होती. मात्र घरच्यांकडून दुसऱ्या मुलासोबत लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळेच मी माझ्या स्वमर्जीने त्या मुलासोबत निघून गेले असं स्पष्ट तिने सांगितलं. तसेच आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मिरची पूड टाकून अपहरण करण्यात आलं किंवा दागिने हिसकावून नेण्यात आले अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचंही तिने प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. अपहरणानंतर दोघांनी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करत महाबळेश्वर गाठल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आणि मध्यरात्री दोघे बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित तरुणीच्या मित्राला अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. तर एकीकडे अपहरणाची तक्रार आणि दुसरीकडे स्वमर्जीने निघून गेल्याचा दावा. आई आणि मुलीच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे भिगवण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. या प्रकरणाचा पोलीस तपास चालू असून खरं सत्य आता काय असणार आहे याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलाय. तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.